महत्त्वाचा टॉस आहे आणि टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. उमेश चौधरी आमच्याशी जुळत आहेत टॉस बॉक्समध्ये. संतोष पाटील आमच्यासोबत जुळत आहेत. टॉस केला जातोय कासने आणि पिसे. हेड असा कॉल आहे आलेला आहे. टेल. थँक्यू सो मच. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. थँक्यू पाहुण्यांचा आभार. टॉस इथे जिंकलेला आहे पिसे टीम संघाने. काय अपेक्षा महत्त्वाच्या मॅचमध्ये आणि काय निर्णय घेशील? आम्ही बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. प्रथम फलंदाजी करणं. किती धावा बनवणार 4 षटकामध्ये? साधारण आम्ही 40 प्लसचं टार्गेट ठेवतोय. सामना रंगतदार होईल. नक्कीच नक्की. आपल्या संघाची शुभेच्छा आहेत. बॅक टू बॅक तिसरा मॅच खेळत आहेत. काय सांगणार संघाला इथून? संघ जसा खेळलाय तसंच चांगला खेळ करत राहा आणि हा रंगतदार सामना होईल. एकदम रंगतदार. प्रथम फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचं टार्गेट 40च्या आतमध्ये ठेवायचं प्लॅन असेल. श्यामशेठ चौधरी साहेबांचा शो कसा वाटला? सकाळपासून आपण इथे खेळत आहेत. शो अतिउत्तम असतो. इथे खेळायला आम्हाला आनंद होतोय. दरवर्षी आमचं इथे चांगली टीम खेळते यांच्या कपमध्ये. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. पीसी संघाच्या कॅप्टनने जिंकले आणि प्रथम फलंदाजी निर्णय घेतलेला होता कॉम बॉक्स मध्ये. O2 मनोज ठाकरे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घेऊया कारण अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. प्लीज सहकार्य करत आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरूया. सलग 3 सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तिसरा सामना आपण पाहतोय त्यांचा, परंतु कामगिरी अप्रतिम दोन्ही टीमचे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला मास्तर चला मैदानाच्या आतमध्ये. विद्यार्थी येणार नाही त्याच्याशिवाय. जय हनुमान 40+ सरवली आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2025 घमासान मित्र आपण पाहतोय. भव्य दिव्य असं भगवमय वातावरणामध्ये प्रस्थापित केलेली ही स्पर्धा सन्माननीय वन मॅन शो शरददादा चौधरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा अनुभवायला मिळते आणि भरपूर वेळ दिला जातोय मंचावरती कारण आपण पाहतोय भरपूर मान्यवरही या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. नेहमी असं म्हणतात की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला कासने संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊया कारण तुमचाही चढता कळस आहे त्याला खिंडार पडू देऊ नका. आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करूया. नक्कीच संध्याकाळ झालेली आहे. प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक भरपूर जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावण्याकरिता पुन्हा एकदा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पीसी संघाच्या माध्यमातून. अमर स्पोर्ट कास्टने टीम संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्याकरिता पूर्ण तयारीमध्ये ताकदीने उतरलेला हा संघ आहे. बॅक टू बॅक तिसरा मॅच खेळतात मनोज ठाकरे सर. चला बॅटर या मैदानाच्या आतमध्ये चला पीसी संघ. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं जयदुर्गा टेमघर पाडा वर्सेस वरालदेवी ताडाले हा सामना खेळला होता.
त्यामध्ये आपण पाहिलं तर टेंभुरपाडा या संघाने विजय संपादन केलं. त्यानंतर पिसे संघाने कामगिरी चांगली करत टेमघर संघाला परास्त केल्यानं आज आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये पाये संघाला अवघ्या 29 धावांवरती थांबवलं होतं आणि 30 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि सहजगत्या ते पूर्ण केलं. पाहूया अशा या दोन टीम आपण पाहिल्या तर एकाच विभागामधील पाहायला मिळत आहेत. ओमसाहेब पिसे नामर स्पोर्ट कासने या दोन टीम. या वेळेस पाहतोय आपण थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. क्या बात आहे. अंतिम क्षणामध्ये अशा चुका निश्चित संघासाठी घातक ठरू शकतायत. एक धाव जिथं होती ती दुसरी केली, दुसरीला पूर्ण करतात, तिसरीला ही तयारी आणि तीही धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाली. बरोबर या ठिकाणी 4:08 सामन्याला सुरुवात झालेली आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटक कव्हर करायचे आहेत. पुढील बॉल या वेळेस मात्र उजवेष्टी सोडून जातोय. आपण पाहतोय या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला अमोल आहे. त्या ठिकाणी थोडंसं पंबलिंग जरूर पाहायला मिळाली. तदनंतर लगेच आपण पाहिले तर दुसरीची कॉलिंगला तयार होते. दोन्ही फलंदाज चांगली रनिंग करतायत, धावतायत चांगले खेळपट्टीवरती. परिणामस्वरूप आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती 3, इथं 2 वाईट आणि एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 6 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस सोडवला जरूर आहे. मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जेज करण्यामध्ये कुठेतरी दिक्कत निर्माण झाली. परिणामस्वरूप झेल धरतीला दान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. आज या सामन्यामध्ये मी तर म्हणेन 2 सामने खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. इथं कुठेतरी गडबड पाहायला मिळते. यस कालच्या दिवसाचा हिरो संघ अर्थात चेरोबा कोण या ठिकाणी दाखल झालेल्या पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहतोय आपण गॅप शोधला गेला आहे परंतु अमोल या ठिकाणी पाहतोय खूप दुरून अंतर कापतोय आणि चेंडूला या ठिकाणी कलेक्ट करतोय. क्या बात आहे. या 2 धावेने पतोय. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. मोठा फटका लागू देत नाही. एक जमीची बाजू आहे परंतु एका बाजूला सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिला हात घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस पुढे सरसावून मारलेला आहे. गॅपमध्ये आता मात्र ढकलून जरूर दिलं परंतु ताकदीने तो फटका काही खेळता आला नाही आहे. टायमिंग साधता आलं नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक चोटी धाव घेण्याचा घातक प्रयत्न या ठिकाणी. निश्चित आवश्यकता होती का हा प्रश्न स्वतःलाही पडला असेल आणि संघालाही पडला असेल. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. नवीन फलंदाज सोपान येतो मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये करीत होता सदानंद पाटील परंतु इथं मात्र घाई झाली. यावेळेस उडवलाय. क्या बाद आहे. चांगला फटका आहे. कव्हर करण्याचा प्रयत्न अमोलाने चांगला केला बट त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत चौकार.
क्या बात आहे. आल्या आल्या आपण पाहिलं तर एक चांगला फटका पाहायला मिळाला सोपान यांच्या बॅटमधून, कारण आज त्यांची बॅटिंग आपल्याला तेवढीशी खास पाहायला मिळाली नव्हती, परंतु या ठिकाणी पेवलियनमधून सेट होऊन आले, विचार करून आले की नाही मला आज काहीतरी वेगळं करायचं आहे. ही वेगळेपणाची भावना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आजचा संघर्ष आहे आणि उद्याचं सामर्थ्य आहे. आणि ह्या दोन गोष्टीचा विचार करतो निश्चित त्याच्या जीवनात, त्याच्या आयुष्यात, त्याच्या खेळीत निश्चित बदल पाहायला मिळतोय. परंतु ही खेळी किती मोठी करेल याकडे सुद्धा लक्ष राहील, कारण आयुष्याची इनिंग असो किंवा क्रिकेटची इनिंग ही जेव्हा मोठी होते तेव्हा त्या नावाला रूप येतोय आणि त्या नावाचा दबदबा राहतोय. पाहूया सोपान एक चांगला खेळाडू आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुधीर शेलार याच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. बरोबर 5 मिनटं घेतली गेली त्या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय गुरुनाथ या वेळेस येतोय गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही टीम एका विभागातील बरेच वेळा एकमेकासमोर ठाकले जातात, खेळले जात आहेत. प्रीमियर लीगसुद्धा त्या विभागामध्ये खेळली जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेळा एकामेकासमोर खेळलेले आहेत. खेळी मिलीच्या वातावरणामध्ये नेहमीच खेळत आहेत. पाहूया या ठिकाणी स्टेअर करायचं होतं, दिशा द्यायचं होतं, टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु चेंडू मात्र निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही. या निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. पुढील चेंडू मिस टाइम झालेला आहे तेही पाहतोय आपण. आणि या ठिकाणी रिले कॅच. एक से बच गया लेकिन दूसरे से नहीं बचोगे. फलंदाज जेलच्या स्वरूपात होते बाद. भगवती इंटरप्राइजेसचं भगवा वादळ या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमर स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून प्रत्येक मॅच आपण पाहतोय. दर मॅच त्यांचा खेळ जो आहे तो निखरत आहे, बहरत आहे. आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतोय ती पकड मजबूत करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 15 धावा खर्च झाल्या, त्यानंतर मात्र गुरुनाथ चौधरी यांनी मात्र कमबॅक केलं गेलं आहे. पुढील चेंडू पाहूया. पाहूया यावेळेस गणेश पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र ऑन साईडला खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट. यावेळेस उडवला जरूर आहे. पाहूया चेंडू हवेमध्ये आहे. अमोल आहे त्या ठिकाणी. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. चांगली सुरुवात केली गेली आहे. 2 गडी बाद केले, 2च धावा या ठिकाणी खर्च केल्या. पुढील चेंडू पाहूया. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या.
या ओव्हरमध्ये आल्या 2-17 झाल्या. यावेळेस चांगला फटका आहे, हा मात्र गॅपमध्ये आहे. नो डाऊट चेंडू जाईल सीमा पार. दणदणी चौकार. मिनिटं झालेली आहेत सामना सुरू होऊन. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. या बाद आहे चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धोक्याची घंटी जरूर वाजली होती, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये या ठिकाणी फलंदाज चेंडू पोचला जातोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे पाहू शकता आपण 23 या अंकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगला कमबॅक या ठिकाणी करत असताना पाहायला मिळालं गुरुनाथ याच्या गोलंदाजापासून. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, या ओव्हरमध्ये आल्या 8 आणि 2 गडीही बाद केले. त्या कारणास्तव जे धावफलक मोठं होत चाललं होतं त्याला कुठंतरी आवरण्याचं काम केलं. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पाहतोय ऑन साईडला खेळून काढलेला गॅप आहे, परंतु दुरून येतोय भगवान भोईर आणि आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण अचानक फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा इथं मात्र गमछम होते. 2 रन कंप्लीट झाले नाही, काही गरज नाही घ्यायची. घेतला नाही ना. नॉट आउट आहे. चला खेळायला आपण सुरुवात करूया लवकरात लवकर. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा 25 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय क्रॉस झाले होते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला गेला, परंतु फलंदाज पोचला गेला आहे. पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. अपील जरूर केली होती. 1 धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावरती
तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून चंदू आहे तोपर्यंत कुठेतरी ओमसाई पिशे संघाच्या अशा पल्लवीत असतील, धावा बनतील अशी आशा अपेक्षा या खेळाडूकडून निश्चित असतील. त्याची पूर्तता होईल का हे पाहण्यासारखं राहील. कारण एका बाजूला पाहायला गेले तर अमर स्पोर्ट कासने संघाची गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे संपूर्ण दिवसामध्ये. यावेळेस उडवलाय, फसला गेलाय फटका. एस्टेरशी घेतो त्याच्या खाली, बट झेल काय कलेक्ट करू शकले नाही आहेत आणि इथं मात्र फलंदाज सॅम बाद होते रनआउटच्या स्वरूपात. केली बट एकच धाव घेतली जाते. दोन्ही फलंदाज एक चांगले ताकदवार आहेत, जोखीम घेत नाही आहे, रिस्क घेत नाही आहे. दोघांकडे चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु आपल्याकडे वेळ खूप कमी राहिला आहे कारण एकच षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे अजून. येस आपण पाहिलं ते ये 3 षटक जे आहेत ते 16 मिनिटामध्ये कव्हर केले गेलं. एखाद मिनटं इकडे तिकडे चालतोय. यस त्याच्यामध्ये आपण पाहिलं की रिव्ह्यू घेतला गेला, त्या कारणास्तव तिथेही वेळ आपला वाया गेला. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येते पाहण्यासारखं राहील. आणि आता मात्र हात खुले करावे लागतील. धावा खूप कमी लागल्या गेल्या आहेत धावफलकावरती. राहुल नेहमीप्रमाणे आपण पाहतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. चेरोबा कोण संघाचं जर आपण खेळ पाहिला गेला या हंगामाला सुरुवात चाचणी स्पर्धेचा विजेता संघ कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला पाहायला मिळाला. आज पाहूया त्या संघासमोर या दोन टीममधील कुठला संघ 2 हात करतोय. ज्या बजरंग कारिवली संघाला आपण पाहिलं तर एक मात दिली होती. इथं पाहूया कशा प्रकारे खेळ होतोय. एका बाजूला चंदू तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद. दोघांकडे क्षमता आहे, कला आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. सिद्ध करावं लागेल, स्वतःला सिद्ध करण्यासाठी झिजावं लागेल आणि झिजतं तोच चमकतोय. पाहूया यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु उजीएसटी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलताय त्याने व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 30 धावा ऑन बोर्ड. संध्याकाळचं क्षेत्र आहे. 45+ जरी धावसंख्या असली तरीही चांगली असेल, कारण आजच्या दिवसात आपण पाहिलं तर 50च्या आसपासचा स्कोर भरपूर पाहायला मिळाला. काही स्कोर चेस झाला, काही थांबला गेला. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवला जरूर आहे क्षेत्ररक्षक त्या खाली. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. अचूकरित्या झेल या ठिकाणी संपन्न करतोय. फलंदाज फेल ठरतोय चंदू पाटील.
हॅलो हॅलो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सनी पाटील आणि पहिलाच चेंडू खेळत असताना कुठल्या प्रकारची धाव अर्जित करत नाही आहे. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 30 या अंकावरती. पुन्हा एकदा राहुल तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस दिशा दिली कव्हरच्या रिझनला आपण पाहतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. विनोद यांच्यावरती मोठी जिम्मेदारी असेल. उर्वरित चेंडूंमध्ये मोठा फटका खेळून धावसंख्येला आकार देण्याची आवश्यकता जरूर आहे, परंतु गोलंदाजीची धार खूप चांगली पाहायला मिळाली. अचूक टप्पा लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वेळी गोलंदाजी करत असताना आजच्या दिवसातून राहुलने खूप प्रभावित केलेलं आहे. अमोल दलवे असेल, गुरुनाथ असेल आणि सुधीर हे मात्र चांगली सुरुवात करून देतात. परंतु या मॅचमध्ये थोडीशी गडबड जरी पाहायला गेली तरी बाकीच्यांनी सावरलं. परंतु इथं मात्र पाहूया झेल घेतला जाईल का. यस, नो डाऊट झेल घेतलाच जातोय. अजून एक फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. संघालाही जास्तच घाई झाली वाटतं घरी जायची. चित्र मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने दिसतं. युवराज येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पाहतोय आपण. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्ररक्षक इथेही त्याच्या खाली. अजून एक बॅक टू बॅक दुसरा झेल कंप्लीट केला जातोय आणि फलंदाज फेल ठरतोय. अगदी बरोबर डीजे मास्टरनी धून लावले. मागच्या अंगामध्ये असंच व्हायचं. निघता ते हारायचे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आणि इथेही आपण पाहतोय तीच परिस्थिती. धावा कमी लागल्यात. सामना संपलेला नाही आहे, बट अनुमान लावू शकतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज त्याच रिझनमध्ये बाद केले गेले आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली सुधीर शेलाऱ्याच्या माध्यमातून. पाय संघासमोर खेळत असताना एक चांगली गोलंदाजी तिथं पाहायला मिळाली. पाहूया या ठिकाणी राहुल हलके ही हॅट्रिक कंप्लीट करतात की काय. यावेळेस हलक्या हाताने खेळलं गेलं आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू काय कलेक्ट करता आलं नाही. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली गेली आणि इथं मात्र पाहतोय आपण 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावने धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोचते आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 33 धावांचं. जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोनवरती जोडले जातील आजचे सहकारी समालोचक संदेश पाटील. 33 पाहिजे. 33 झाल्या. 29 होत्या. 29 होत्या. 33 धावल्या. 33 झाल्या. निश्चित या ठिकाणी चुकीची दुरुस्ती केली जाते. 33 धावा झालेल्या आहेत आणि 34चं आव्हान ठेवलं गेलं आहे.
34 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपतालुका प्रमुख चषक 2025 स्पर्धेचा चौथा दिवस. वेलकम. शिरोबा कोण संघाचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आव्हान फार कमी आहे, मात्र लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी रंगतदार हो असतात. पाहूया आपण कासने टीम कोणत्या प्रकारे उत्तर देतोय. गोलंदाजी चांगली राहिली होती कासने टीम संघाच्या माध्यमातून. आता या धावा त्यांना बनवायच्या देखील आहेत. अमर स्पोर्ट कासने आणि ओमसाई पिसे. क्षेत्ररक्षण लावला गेलाय. गोलंदाज आपण आपल्या जागेवर यायचं आणि नवीन फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सायंकाळचा हा क्षेत्र आहे. सर्व प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. सभी का हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्यामशेठ चौधरी यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपतालुका प्रमुख चषक 2025चा हा चौथा दिवस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. उद्या या स्पर्धेचा सुपर संडे मेगा फायनल डे आहे. उद्या प्रेक्षकांची भरपूर उपस्थिती असेल या स्पर्धेसाठी. मधुकर बजागे गोलंदाज आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 ते 3 विकेट जर आले तर दबाव बनू शकतो कासने संघावर. मात्र सकाळपासून खूप चांगला क्रिकेट राहिला. शरद आणि खास करून भगवान भोईर एक स्फोटक फलंदाज आहे. चांगली खेळी त्यांची पाहायला मिळाली आहे. स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय शरदला. शरद हलके टीमचे कॅप्टन आहे. मधुकर पहिला चेंडू. सरोली पाईपलाईन एन कडून गोलंदाजीला सुरुवात होत आहे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून गॅप मधून चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. येतोय पहिला चौकार पाहायला मिळतोय. शरदच्या बॅट मधून येणारा हा चौकार. चौकाराने श्री गणेश धावांना सुरुवात होत आहे. शरद हलके आपले इरादे स्पष्ट करताना पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूने कमबॅक करताना मधुकर. चांगली वापसी आहे. त्याहून चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. मधुकर बजागे शरदला हलकेमध्ये घेणार नाही आहेत, कारण की एक चांगला स्ट्रायकर आहे आणि चांगली सुरुवात देखील झाली आहे कासने टीम संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू षटकातील तिसरा चेंडू आहे मधुकर बजागे यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटने. लोअर फुलटा चेंडू. ड्राईव्ह केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक होता तिथे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव सिंगल कंप्लीट होते. धावा धावपलकावर 5. 5 धावा धावपलकावर झाले. एक चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. 34 धावा बनवायच्या 24 चेंडूमध्ये. मधुकर खूप चांगली वापसी पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर डॉट, एक सिंगल धाव. मधुकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. भगवान सज्ज होत आहे. सुरुवात झाली आहे. समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली आहे. आज चौकार षटकांची आतिषबाजी पाहायला मिळाली भगवान भुईर यांच्या माध्यमातून. एका धावाने खाता ओपन झाला. धावा धावपलकावर 6 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. एक चांगली सुरुवात तुम्ही म्हणू शकता. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. मधुकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रावर वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने आलेले आहेत आणि 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतो शरद आणि भगवान यांच्यामध्ये
2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 8 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. एक चांगली सुरुवात कास्ते संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आपण पाहतोय. मधुकर बजागे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटची एज शॉर्ट पॉइंट एकदा क्षेत्ररक्षक ड्राईव्ह झाली होती. गॅपमध्ये चालले चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे, मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. षटक समाप्तीचा इशारा सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपलकावर 10 धावा. येणारे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 धावांची इथून आवश्यकता आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. 18 गेंदे 24 रन. अजूनही सामना आहे, अजूनही सामना समाप्त झालेला नाही आहे. विकेट जर आले तर नक्कीच मॅच बनू शकतो. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे गोलंदाजीमध्ये. पाहूया कोण गोलंदाजी करेल आणि जास्त विकेट घेईल आपल्या षटकामध्ये. युवराज आलाय षटक क्रमांक 2 घेऊन. चांगली गोलंदाजी करायला लागेल युवराजला. आपला अनुभव लावावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. लो स्कोरिंगचे सामने नेहमी रंगतदार होत असतात आणि प्रेक्षक देखील तेच सामने बघण्याकरता इथे सज्ज असतात. पाहूया प्रेक्षकांना एक चांगली लढत पाहायला मिळेल का. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले होत्या मधुकर बजागे यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू या षटकातील. बॅटर सज्ज होत आहे. हिटमॅन ऑफ कासने भगवान भोईर सज्ज होत आहे. ओरपी चेंडू इनफिल्डच्या वरतून गॅपमध्ये ढकलल्या चेंडूला. एक धाव आली आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला का महत्व असतो ते आता कासने संघाला नक्कीच ठाऊक आहे आणि त्याचाच वापर इथे केला जात आहे. एक मोठा फटका पाहायला मिळाला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर शांतता फलंदाजी पाहायला मिळाली. 12 धावा धावपलकावर. चांगला खेळ युवराज राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फायदा घेता आला नाहीये. गोलच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफला चाललाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव पूर्ण केलं जात आहे. एक धाव इथे जमा करताना टीम कासने संघाच्या माध्यमातून. कारण की लक्ष जो आहे 34 धावांचा आहे. 34 धावा बनवायच्या 24 चेंडूमध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि युवराजच्या अगेन्स्ट 3 धावा आतापर्यंत सोडून दिलाय. पंच आमच्याकडे बोलतायत वाईटचा इशारा होता पंचाच्या माध्यमातून. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू लाईन झाला होता. धावसंख्या धावपलकावर 14 धावा 14. कमबॅक करायचं असेल तर विकेटच घ्यावा लागेल. विकेटची फार आवश्यकता आहे पीसी संघाला. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण जर बघितलं तर सर विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतं युवराजच्या माध्यमातून. आपला अनुभव गोलंदाजीमध्ये लावताना आपल्या संघासाठी थोडीशी चर्चा करताना, टीम मीटिंग करताना आपण पाहतोय शरद आणि भगवान. कारण की धावा येणं फार महत्त्वाचे आहेत. जरी 34 धावा आहेत मात्र संध्याकाळचं क्षेत्र सुरू झालाय. कठीण देखील बनवू शकतात कासने संघासाठी. शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या परफेक्टली मिडल झाले चेंडू. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव घेता आली आहे. एका धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजे 15 धावा 15. कोणत्या प्रकारचा विकेट पडलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली युवराजच्या माध्यमातून. 34 धावा डिफेन्स करण्याची तयारी आपल्याला पाहायला मिळतोय पीसी संघाच्या माध्यमातून. लोवर फुलटा चेंडू. बॅटची एज शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावाने धावपलकावर धावा 16 धावा लागलेल्या आहेत. 13 चेंडू 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. युवराज महत्वाचा चेंडू या षटकातील पीसी संघासाठी.
वरपी चेंडू बॅटवर आलाय, तिथे शतरक्षक आहे, झेल इथे सुटली जात आहे, जीवनदान मिळते शरदला. आता त्याच्यावर फक्त एकच धाव घेता आली आहे. कॅच सोडले की मॅच सोडले येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आपल्याला माहिती पोहोचेल. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झाली धाव पलकावर 17 धावा, 2 ओवर की समाप्ति, 17 रन बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम अमर स्पोर्ट कासने. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल, पाणी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आमचे डीजे मॅन नाहीत, नाहीतर डीजे मॅनला आपण संधी दिली असती, एक चांगलं संगीत ऐकायला मिळालं असतं. थोडेसे चाय घेत आहेत, थंडी में गर्मी का एहसास, कड़क चाय के साथ. नक्कीच पाणी मैदानाच्या मध्ये आलंय. नाना गोंधले आल्यात, ज्यांच्या माध्यमातून चाचणीच्या स्पर्धेमध्ये विकेट षटकाराच्या हॅट्रिकसाठी टी शर्ट ठेवण्यात आले होते. पाणी नव्हे तर मेसेज आलेला आहे डगआउटमधून दोन्ही फलंदाजांसाठी. शरद आणि भगवान यांच्यामध्ये 17 धावांची भागीदारी पाहायला मिळाली प्रेक्षकांना. एक एक गोष्टीकडे लक्ष या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे आयोजक जे हनुमान सरोली संघाचं देखील कौतुक करू आपण, ज्या संघाने फार मोठा आयोजन केलेलं आहे आणि आयोजनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी ठेवलेली नाही आहे. प्रत्येक संघाचे खेळाडू प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवताना. संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सर्व जे हनुमान सरोली संघाचे जे कामाला गेलेले जे होते खेळाडू ते देखील पुन्हा इथे जोडलेले आहेत. काम फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात प्रत्येकाने प्रगती करावी. आपण आपला कामधंदा नक्कीच करूनच आपण क्रिकेट खेळावा. तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज आहे पाहूया आपण. विनोद आलाय, अनुभवी खेळाडू आहे विनोद. ग्रामीण क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू आहे. आता सोपं नाही आहे विनोदसाठी देखील, कारण की या खेळाडूंना आउटच करावा लागेल ही परिस्थिती निर्माण होते पिसे संघासाठी. विकेट जर या षटकामध्ये पाहायला मिळाले नाही तर मग वन साइड मॅच होऊ शकतो. इथे 12 चेंडू आणि विजयाकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून गलीमध्ये शतरक्षक आहे, त्या चेंडू मागे धावताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि चेंडू चालला सीमेच्या बाहेर, येतोय चौकार. ऑफ ब्रेक केला होता, आतमध्ये चेंडू आला तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर निघून हा स्ट्रोक जो आहे ऑफर केला होता. शतरक्षक बघितला आणि त्याच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला गेलाय आणि त्याच्यावर 4 धावा मिळाल्या टीम कासने संघाला. लागोपाठचा तिसरा सामना खेळतीये या स्पर्धेमध्ये कासने टीम. विनोद याच्या अगेन्स्ट एक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. नेक टू नेक फाईट बॅक करावा लागेल टीम पिसे संघाला. विकेट शरदला थांबवावा लागेल. शरदच्या बॅटमधून 2 चौकार आले आतापर्यंत. ओरपी चेंडू हुक केला, चेंडूला गॅप मध्ये चाललाय, स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूला अडवताय. एकच धाव घेता आली आहे, दुसरा धाव घेऊ शकले असते तिथे. आणि आता डायरेक्ट थ्रो लागला होता आणि एस्टनच्या वरती थ्रो लागला होता, त्याचं कारण अजून एक धाव मोजावी लागेल. 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावा झालेल्या आहेत. आता धावफलकावर 23 धावा. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि अशा प्रकारच्या जर धावा आल्या तर सहजरित्या अमर स्पोर्ट कासने संघ जिंकू शकतो. वो कहावत सुनी होगी अपने, गरीबी में आटा गीला करना, वही कुछ मैदान के अंदर. 23 धावा धाव फलकावर. समीकरण सोपं आहे. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदे 11 रन. शरद, विनोद. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळाला. डॉट चेंडू टाकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटच्या षटकापर्यंत 8 धावा जरी थांबल्या ना, मग एक रंगत पाहायला मिळेल प्रेक्षकांना की याच षटकामध्ये मॅच फिनिश होईल. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे शरद. चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये चालले चेंडू, कव्हर मध्ये शतरक्षक नाहीये, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि येतोय अजून एक दणदणीत चौकार. फार मोठा गॅप होता, गॅप मध्ये शतरक्षक देखील नव्हता
आणि त्याचं कारण हा चौकार पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये पूर्णपणे मजबूत स्थिती निर्माण केली आहे कासने टीम संघाने. कारण की आता धावांची जी आवश्यकता आहे 7 धावांची आवश्यकता आहे आणि 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन चेंडू या षटकातील फार महत्वाचे आहेत. डॉट आले, विकेट आले तर दबाव बनू शकतो कासने टीम संघावर. विनोद पुढे निघून स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉनला शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो आणि पहा 2 धावा पूर्ण. मूडच दिसत नाहीये पीसे संघाच्या माध्यमातून. क्विक थ्रो, वेगाने थ्रो फेकणं फार महत्वाचं होतं. जिथे रनआउटचा नक्की चान्स आला होता. शरदेच्या बॅटमधून 23 धावा. 1 मॅन आर्मी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. 7 चेंडू खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका मारून सामना फिनिश होईल की पुढच्या षटकामध्ये मॅच जाईल. विनोद पुढे निघून स्ट्रोक खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. पायाने अडवलाय मात्र चेंडू थांबणार नाहीये. चालला सीमा रेखा पार. येतो अजून एक दर्जेदार चौकार. आता विजयापासून फक्त 1 धाव दूर आहे, 1 पाऊल दूर आहे टीम कासने. चिरबक कोण टीम संघाच्या कॅप्टनने तयारीत राहायचे. यानंतर एक धावेची आवश्यकता आहे. 1 रन बाकी आहे. शतरक्षण लावून घ्यायचंय. कॅप्टन कोण संघाच्या कॅप्टनने आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. अशा प्रकारे फिनिश होतोय भगवान भोईरच्या अंदाजामध्ये. अशा प्रकारे हा सामना जिंकला येते आहे. अमर स्पोर्ट कासने टीम संघाच्या कॅप्टनचं खूप खूप अभिनंदन. सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम ओम साई पीसे. नेक्स्ट मैच आज के दिन का ये आखिरी मुकाबला. टॉस होने जा रहा है. दोनों टीम के कैप्टन टॉस बॉक्स में आना है आपको. मैन ऑफ द मैच, इस मैच का मैन ऑफ द मैच है राहुल हलके इज अ मॅन ऑफ द मॅच. राहुल आपण VIP डायझवर या. शरद आपण टॉस बॉक्स मध्ये या. कोणगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला, आजच्या दिवसाची शेवटचा मॅच आहे आणि शेवटच्या मॅचसाठी आपण दोन्ही संघांना संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने शुभेच्छा देऊया. हनुमान चौधरी यांना नक्कीच शेवटचा मॅच बघायचा आहे आणि रंगतदार सामना नक्कीच होईल म्हणून इथे बसलेले आहेत. चला, कॅप्टन या आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच राहुल आपण या. सन्माननीय संदीप पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, गिफ्ट हॅम्पर, कोल्ड ड्रिंक्स ती आपल्याला दिली जाईल. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मॅचसाठी खूप सारी शुभेच्छा आहेत. गिफ्ट हॅम्पर दिला जाईल, शीतपेय, कोल्ड ड्रिंक्स दिली जाईल. पाहुण्यांचे शुभ असते. रमेश पाटील आपण आपल्या शुभ असते गिफ्ट हॅम्पर द्यायचे. खूप खूप अभिनंदन आणि शेवटच्या मॅचसाठी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडलेले आहेत. मनोज ठाकरे सर तिथं सज्ज आहेत. फक्त टॉस करून घ्या आणि निर्णय घ्यायचे. या स्पर्धेचे आयोजक श्याम मामा चौधरी कोल्ड्रिंक्स देत आहेत. गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी नक्कीच दिला गेलेला आहे. तर आपण वेळ न घेता कॅप्टन पोहोचलेले आहे टॉस बॉक्समध्ये जाऊया. शेवटचा मॅचचा टॉस करण्यासाठी उपस्थित पाहुणे
ओ टू टॉस बॉक्स. सन्मान्य माणिकजी पाटील साहेब, आपणास विनंती, आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केले जाईल आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा नाणेफेक. कोण बोलतोय कोण बोलतोय कोण? यस, चेरबा कोण संघ कॉलिंग करतोय, पाहूया कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागतोय. हेड असं कॉल दिलेला आहे, त्याच्या विरोधात आलेला आहे. कासने संघ आपला निर्णय काय ते कळवायचा आहे. यस, नाणेफेक जिंकून अमर स्पोर्ट कासने संघाने या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाजी स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. थँक्यू सो मच. चला क्षेत्ररक्षण लावायचे त्वरित. खूप मोठा मॅच, खूप मोठा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेचा हा आजच्या दिवसातील चौथ्या दिवसातील शेवटचा मॅच आहे. रंगतदार सामना, प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालेले सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम देवेन मुकादम. बेस्ट ऑफ लक फॉर शेरबा कोन. बेस्ट ऑफ लक फॉर अमर कासने. टीमच्या सर्व खेळाडू वेळेवर पोहोचलेले आहेत. चला मॅच कडे बोलूया आपण. सामना रंगतदार आहे, कुठेही जाऊ नका. सामन्याला सुरुवात. सन्माननीय पाहुण्यांचे बॅनर तुम्हाला पाहायला मिळते टीव्ही मॉनिटरवर. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं बॅनर जे आहे तुम्हाला पाहायला मिळतात. कोणगाव संघ पूर्ण तयारीमध्ये ताकदीने उतरला या स्पर्धेमध्ये. महत्त्वाचा टॉस इथे जिंकला गेलाय. बॅटिंग करण्यासाठी पूर्णपणे तयारीमध्ये टीम अमर स्पोर्ट कासने. आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. चार षटकांचा